केवळ धन साठवण्याच्या मोहामुळे माणसाच्या जीवनात दुःख, चिंता आणि अहंकार वाढतो. परंतु धनाचा सदुपयोग, त्याग आणि समाजहितासाठी उपयोग केल्यास खरे सुख आणि समाधान मिळते. लोभ, स्वार्थ आणि संपत्तीचा गर्व टाळून मानवतेच्या मार्गाने चालावे, हा या दोह्याचा जो अर्थ आपणास सांगितला आहे तो दोहा पुढील प्रमाणे. मित्रांनो, मी अण्णासाहेब धाकतुडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज. आपण गुरुमाऊली रविदास या ग्रंथामधून हा दोहा घेत असून दोहा क्रमांक 3, धन संचय दुख देत है धन त्यागे सुख होय. धन संचय दुख देत है धन त्यागे सुख होय. रविदास सिख गुरुदेव की धनमती छोड़े होय. आता हा जो दोहा मी तुम्हाला सांगितला, त्या दोह्याचा जो सरळ अर्थ काढला ह्या दोह्याच्या अनुषंगाने, तर धनसंचय, धन समजा धनाचा संचय केल्यास दुःख माणसाच्या जीवनामध्ये येतं. तर ते दुःख येऊ नये म्हणून धन त्याग केला पाहिजे. जसाच तसा अर्थ काढला तर धन संचय केल्याने दुःख येते आणि धन त्यागल्याने सुख येते. तर गुरु रविदास महाराज काय म्हणतात, सिख गुरुदेव की, म्हणजे त्यांना त्यांच्या जी गुरु ज्यांना त्यांनी स्वीकारलंय त्या गुरूंची सीख आहे की धन बाळगल्यामुळे माणसाची मती भ्रष्ट होते आणि ती मती भ्रष्ट होऊ नये म्हणून माणसाने सद्विचाराने, विवेक जागृत ठेवून सन्मानाने जीवन जगलं पाहिजे. त्यासाठी मी या ग्रंथामध्ये मराठीमध्ये अभंग तयार केले आहेत आणि ते मराठीमधील अभंग तुम्हाला या ठिकाणी मी वाचून दाखवतो. धनाच्या मोहामध्ये अडकला जीव सारा, लोभाच्या त्या ज्वाळेमुळे हरपला शांती धारा. सोन्या चांदीच्या राशी सुख देऊ शकत नाही, समाधानाच्या छायेखाली खरी संपत्ती राही. धन साठवून माणूस चिंता वाढवी भारी, त्यागातून अंतरी फुले आनंदाची कळी. रविदास म्हणती लोभ माणसाला बांधतो, मानवतेच्या वाटेपासून दूर दूर नेतो. जे धन देई श्रमातून, जे धन येई श्रमातून ते पवित्र मानावे. दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी आनंदाने द्यावे. भुकेल्याच्या ताटामध्ये जेव्हा अन्न वाढते, तेव्हाच खरे धन माणसा पुण्य रूप होते. संपत्तीचा गर्वधरी तो अंतरी रिकामा, संपत्तीचा गर्वधरी तो अंतरी रिकामा. प्रेमदया करुणेमध्ये खरा सुखाचा ठेवा. धन नव्हे तर सदविचार जीवन सुंदर करती, रविदासांच्या वाणीतून संतेची गंगा वाहती. त्यागामध्ये मोठेपण सेवा हीची दान, मानवतेच्या मार्गावर मिळते खरे स्थान. रविदास म्हणती अंतरी लोभ कधी न ठेवू, श्रम समता सेवा भावाने जीवन उजळू. या ठिकाणी आज मी आजच्या सेवेसाठी हा दोहा घेतला होता. तो दोहाचा अर्थ, भावार्थ आणि त्यावरील अभंग आपणास समजून सांगायचा मी प्रयत्न केला. आपण संत रविदासांच्या विचारांनी भविष्यात चालावे आणि अपेक्षापेक्षा जास्त धनसंचय करू नये. आणि आपण ज्यांच्यासाठी धनसंचय करतो तर त्यांच्या शिक्षणावर तो जास्तीत जास्त खर्च करा. त्यांना सुसंस्कृत बनवण्यासाठी तो खर्च करा. त्यांना महापुरुषांच्या विचाराने चालायसाठी, संत विचारांनी, महात्म्यांच्या विचारांनी, संविधानाच्या विचाराने चालायसाठी त्यांना जास्तीत जास्त धनाचा उपयोग त्या ठिकाणी करा आणि आपलं जीवन सुखकर करून घ्या.
हीच खरी या दोह्यातून गुरु रविदासांची आपणाला शिकवण आहे. धन्यवाद. जय रविदास, जय भीम, जय कांशीराम. साधू साधू साधू.